वहिनी, तू तर जिनियस आहेस. तुला बघून तर विश्वासच नाही बसत की तू तीच अनुदामिनी वहिनी आहेस जिला पहिल्यांदा मी रांचीला भेटले होते. मला ॲड्रेस प्रूफसाठी घराचे काही डॉक्युमेंट्स हवेत. डॉक्युमेंटसोबत मॅरेज सर्टिफिकेटचं ॲफिडेव्हिट लागणार आहे. मॅरेज सर्टिफिकेट सारखं एकही डॉक्युमेंट नाहीये माझ्याकडे. माझ्याजवळ आहे, मी बनवेन. ठीक आहे, मग तुला हे सांगावं लागेल की तुला हे डॉक्युमेंट पाहिजे कशासाठी. मला माझं बँक अकाउंट उघडायचंय. आता सगळं काही ठीक होतंय. तू डॉक्युमेंट्सवर साईन केल्यास आणि आता सगळं काही ठीक होईल. मग तू कुठेही कधीही कुणालाही भेटायला जाऊ शकतेस. मला सर्व काही समजतंय. तुम्ही लोक माझ्या विरुद्ध कारस्थान रचताय ना, पण तू मला ओळखत नाहीस शिखा. आणि तू मला बावळट समजू नकोस. मी खूप जास्त शहाणी आहे. सर्वांना धडा शिकवेन, समजलीस? आणि हे जे डॉक्युमेंट्स आहेत ना, दाखव मला. काय करतेस हे कोणालाच नॅन्सी काही- तू? दे अगं, इकडे. दे इकडे. अगं, हे सगळं मला आई ऐकायचंय त्याच्या कोणाला. चांगल्यासाठी करतोय. माझा तुझ्यावर विश्वास नाहीये, कळलं? तर तुला देवला भेटायला जायचंय. ठीक आहे, मी तयार होते. आधी हे डॉक्युमेंट्स मला दे. सोड ना नॅन्सी, अगं फाटून जातील. शिखा, शिखा, आय एम सो सॉरी. मी किती वाईट आहे यार. मी तुझ्यावर सुद्धा ओरडते. अच्छा ठीक आहे, ओके. मला कुठेच नाही जायचं. मला देवला सुद्धा नाही भेटायचं. तू जसं बोलशील ना, मी तसंच करेन. ठीक आहे? ठीक आहे, मी तुझ्यासाठी सूप घेऊन येते. लहानपणीचा मित्र आणि एवढ्या वर्षानंतर भेटायला आलाय. काही खास कारण आहे? मला भेटणं हेच खास कारण होतं. एकटं तर तुम्ही कधीच झाला आहात आणि सोबत मलाही केलंय. आणि जेव्हा दोन व्यक्ती सोबत एकाच घरात राहतील तेव्हा त्यांचं एकटे पण कधी ना कधी एकमेकांना डिस्टर्ब करणारच ना. तुम्हाला घराचा अर्थ तरी माहितीये? तुमची खूप मोठी चुकीची कल्पना आहे की तुम्ही घरात राहता. तुम्ही घरात नाही राहत, तुम्ही छताखाली राहता. घरात तर मी राहते. मी माझ्या घराचा ॲड्रेस नाही देणार, तर मी माझ्या यशाचा ॲड्रेस दाखवणार. माझी इच्छा तर नव्हती अनुदामिनी की तुला स्वतःपासून वेगळं करावं, पण तू माझ्या सेल्फ रिस्पेक्टला स्वतःचं नाही समजलीस. छोट्या साहेबांबरोबर तुझं कोणतेही नातं असो, ते तुझे गॉडफादर असो, मेंटॉर असो किंवा कोणी असतील, तू मला खूपच हर्ट केलेलं आहेस. आणि जेवढं मी हर्ट झालो आहे ना, त्यापेक्षा कितीतरी जास्त त्रास तुला होईल. मला माहिती आहे तू माझ्यावर प्रेम करतेस, पण मी तुझ्या या प्रेमालाच माझी ढाल बनवणार. तुला एवढी तरी जाणीव नक्कीच करून देईन की माझी सेल्फ रिस्पेक्ट ही तुझ्या प्रेमापेक्षा कितीतरी मोठी आहे. हॅलो. वकील साहेब, मी देव बोलतोय. हा, बोला बोला देवजी, बोला. कसे आहात तुम्ही? ते मला तुम्हाला जरा भेटायचं होतं. सगळं काही ठीक तर आहे ना? हो, सगळं ठीक तर आहे. तुम्ही वेळ सांगू शकता कधी भेटायचं ते? ठीक आहे, तुम्ही ऑफिसमध्ये या. मी सकाळी 8 वाजल्यापासून 10 पर्यंत ऑफिसमध्येच असतो. तुम्ही कधीही या. मोस्ट वेलकम. ठीक आहे,
मी तुम्हाला तिकडेच येऊन भेटतो. ओके बाय. आधी मी छोट्या साहेबांना सोडलं आणि आता मी तुला सोडून टाकणार अनुदामिनी. काय लिहितेस? काही नाही. दाखव. आधी लिहू तर दे. पोएट्री लिहितेस? नाही, काहीतरी वेगळं लिहितेय. अच्छा ठीक आहे. तुला गरम सूप आवडतो ना? मग आधी हे पिऊन घे. हे बघ. बरोबर आहे ना? आय एम रिअली अ बॅड गर्ल. काय झालं? असं का बघतेस? काही नाही. फक्त मी एवढंच म्हणेन की तू वाईट नाहीयेस. शिखा, मला इतकं टॉलरेट करण्यासाठी थँक्यू. एव्हरीथिंग इज फाईन. शिखा, आय नो की मी आजकाल खूपच वियर्ड बिहेव करतेय. विचित्र काहीतरी वागणं. शिखा, आय नीड युअर हेल्प. प्लीज मला कधी सोडून नको जाऊस. प्रॉमिस मी दॅट यू विल स्टे विथ मी. आय प्रॉमिस यू. पक्का? बस, आता तर मी इथेच राहणार. नक्की विचार केलाय मी ह्याचा. 2-4 दिवसातच माझं मन लागलं इथे. स्वतःचं घर जसं काही मला खायला उठत होतं. कोण कोण आहे घरामध्ये? काही भिंती, रिकाम्या खोल्या. माझा जीव गुदमरतो तिथे. तुमचा मुलगा, मुलगी, सून हे सगळे कुठे राहतात? सगळे वेगळे वेगळे राहतात आणि सगळे आपल्या आपल्या जगात खुश आहेत. कधी कधी येतात मला भेटायला आणि भेटून विचारपूस करतात आणि निघून जातात. तसं तर ते लोक माझ्या मरणाची वाट बघतायत. पण मला जगायचंय स्वतःसाठी, स्वतःच्या लोकांसाठी. आणि इथे माझ्यासारखे आपले वाटणारे खूप जण आहेत. तुम्ही चला आणि तुमची औषधं घ्या आणि ब्रेकफास्ट सुद्धा रेडी आहे. चला. अनुदामिनी,
मला काही पैसे इथे डोनेट करायचे आहेत या आधी की माझी मुलं मुली मला येऊन लुटून जातील. माझी अशी इच्छा आहे की इथल्या चांगल्या कामासाठी तो पैसा खर्च व्हावा. ही तर खूप चांगली गोष्ट आहे. छोटे साहेब जसेही येतील मी त्यांच्यासोबत बोलेन याबद्दल. ठीक आहे. अनुदामिनी, छोटे साहेब आले, तुला बोलवतायत. हो, छोटे साहेब आले, मी त्यांना भेटून येते. ठीक आहे. अनुदामिनी, या बसा. सांगा कसं चाललंय सर्व काही. तुम्ही कसे आहात? हो, सगळं व्यवस्थित सुरू आहे आणि मी सुद्धा मस्त आहे. मला तुमच्याशी मृदुलाबाईंबद्दल थोडं बोलायचं आहे. हो हो, ॲडमिनिस्ट्रेशनशी बोलणं झालं होतं आमचं. ते आमच्या ओल्ड एज होमला फंड देऊ इच्छितात. हो, आणि ते सुद्धा लवकरच. ठीक आहे, आम्ही फंड घेऊ, पण त्याआधी आम्ही त्यांच्या मुलाशी बोलू इच्छितो. तसं नाही, लवकरात लवकर त्यांना भेटायची इच्छा आहे. हो, मग तुम्ही आत्ताच भेटा ना. नाही, आज नाही. आज आम्ही तुम्हाला भेटू इच्छितो. खरं तर देवबद्दल काही बोलायचं होतं. पण मला याबद्दल काहीच नाही बोलायचं. ठीक आहे, जर तुम्हाला बोलायचं नसेल तर आम्ही नाही बोलू. मला असं वाटतं की तुम्ही आलाच आहात तर मृदुला मावशी आणि करुणा मावशीला एकदा भेटून जावं. करुणा मावशीला तिच्या मुलाकडे जायचंच नाहीये, पण मला माहितीये की तिचं तिच्या मुलावर खूप प्रेम आहे. आणि जर तिचा मुलगा त्याची चूक मान्य करतो आणि त्याच्या आईला सोबत घेऊन जातो तर हे खूप छान होईल. पण यामध्ये आम्ही काय करू शकतो? तुम्ही एकदा समजावलं तर ना, तर कदाचित त्या याविषयी विचार करतील. मला असं वाटतंय की हे काम तुम्ही चांगल्या प्रकारे करू शकाल. आम्ही तर आमच्या मनाच्या गोष्टी नाही समजावू शकत, नाही कोणाशी बोलू शकत. आम्हाला असं वाटतंय की इथे जेवढेही लोक आहेत त्यांना एका इमोशनल सपोर्टची गरज आहे, आपलेपणाची गरज आहे, जे तुमच्याशिवाय कोणीही देऊ शकत नाही. बरं, ठीक आहे. दादा, तू कुठे चाललायस? हो का? मला तुझ्याशी बोलायचं होतं. कशाबद्दल? तुला माहितीये की मला कुठल्या विषयावर बोलायचंय. बघ, माझ्याशी बोलण्या अगोदर अनुदामिनीशी बोलून घे. आणि तिच्यासोबत बोलल्यावर वाटत असेल की माझ्याशी बोलण्याची गरज आहे तरीही माझ्याशी बोलण्याचा प्रयत्न करू नकोस. असं नाही होणार दादा, तुला माझ्याशी बोलावंच लागेल. जर तू मोठा होण्याचा मान ठेवत नाहीयेस ना, तर मग मी पण हे विसरून जाईन की मी लहान आहे. हे बघा, तुम्ही जे काही करतायत आणि त्यामध्ये मी तुमची साथ देईल तर माझी तर चांगलीच कमाई होईल, हे मला ठाऊक आहे. पण मला हेही कळतंय की तुम्ही फक्त तुमच्या पत्नीच्या विरोधात ॲक्शन नाही तर संपूर्ण फॅमिलीच्या विरोधात ॲक्शन घेताय. खरं तर मी तर ही ॲडवाइस देईल की तुम्ही काही दिवस या गोष्टीवर विचार करा, तुमच्या नातेवाईकांना इन्व्हॉल्व करा आणि या भांडणाला कुठल्याही प्रकारे सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करा. आणि हो, हे सगळं केल्यानंतरही तुम्हाला काही सुधार जाणवत नसेल तर मग माझ्याकडे या, मी घटस्फोटाची कारवाई सुरू करेन. सर, हे सगळं माझं करून झालेलं आहे, म्हणूनच तर मी तुमच्याकडे आलोय.
सर ती मला पसंतच नाही करत सुरुवातीपासून. 5 वर्ष झाली माहीत नाही लग्न करून कसे गेले ते. ठीक आहे, पण मी तर हेच म्हणेन की या गोष्टीवर तुम्ही काही दिवस आणखी विचार करा. या गोष्टीला आणखी थोडा वेळ द्या. तुम्ही मुलाबाळांसह कुठेतरी फिरायला जा. सर मी इथे तुमचा सल्ला घ्यायला नाही आलो. इतरही काही वकील आहेत, मी माझं काम त्यांच्याकडून करून घेईन. ठीक आहे, दॅट केस तुम्ही जाऊ शकता. ठीक आहे. कुणास ठाऊक कुठून कुठून येऊन जातात इथे. स्वतःचंच घर जाळण्यासाठी स्वतःच्याच हाती दिवा घेऊन फिरतात ही लोक. ठाऊक नाही देव सुद्धा यांच्या नशिबात लग्न का लिहित होते. अशा लोकांचं तर लग्नच नको व्हायला. अरे देव साहेब या या. लवकरच आलात तुम्ही. सर मला वाटतं की हे काम लवकर झालं पाहिजे. ठीक आहे, मी तर तुमच्या बोलण्यासाठीच थांबलेलो होतो. तुम्ही म्हणाल तर उद्याच डिवोर्स फाईल करतो. आज नाही होऊ शकत. ओके, इन दॅट केस तुम्हाला हे डॉक्युमेंट साईन करावे लागतील. तुम्ही साईन करा, आजच करून देऊया. पेन द्या. हे पेपर्स अनुदामिनीपर्यंत कधीपर्यंत पोहोचतील? हे बघा, या आठवड्यात तर कोर्ट बंद आहे 3 दिवसांसाठी. तर मला असं वाटतं की पुढल्या आठवड्यापर्यंत मिळायला हवे. तसं अनुदामिनीशी तुम्ही बोललात या विषयांवर? नाही, मला नाही वाटत की या बाबतीत तिला काही बोलण्याची गरज आहे. हे बघा देवसाहेब, तुम्हाला वाईट नसेल वाटेल तर मी तुम्हाला एक ॲडवाईस देऊ इच्छितो. सर प्लीज, या जगात या मुद्द्यावर या केसेसवर खूप लोक ॲडवाईस द्यायला तयार आहेत. पण मला कोणाचाच ॲडवाईस नको आहे, कारण मला माहिती आहे की मी जे काय करतो योग्य करतोय. तुम्हाला जितक्या लवकर हे पेपर्स अनुदामिनीकडे पोहोचवता येतील पोहोचवा. ठीक आहे, जर तुम्ही डिसिजन घेतलंच आहे तर कागदपत्र हे तर सगळी एक फॉर्मॅलिटीज आहे. एनिवे, माझ्याकडून तुम्ही निश्चिंत राहा, तुमचं काम नक्कीच होईल. थँक्यू. करुणा मावशी, मला माहिती आहे की तुमचा तुमच्या मुलावर कधीच विश्वास नाही बसणार. पण त्यांना जर त्यांची चूक लक्षात आली असेल आणि ते बदलून जात आहेत, आणि जर त्यांना तुम्हाला सोबत ठेवायचंय, तर काय तुम्ही त्यांच्या सोबत नाही राहणार? एक गोष्ट सांग बघू, तुला मला इथून पाठवून द्यायचंय का? नाही नाही, असं काहीच नाहीये. जर तो बदलला जरी असेल तरी सुद्धा मला त्याच्या बरोबर नाही राहायचंय. आणि जर त्यांना एका आईची गरज असेल तर? त्याला आईची गरज नाहीये. त्याला अशा एका बाईची गरज आहे जे त्याचं घर सांभाळेल. आईची गरज त्याला मुळीच नाहीये. नाही आजी, बाबा आता खरंच बदललेत. तू मला म्हणाली होतीस ना की मी ते थांबावं. ठीक आहे, मी तेव्हापर्यंत आजीसोबत राहणार आहे जोपर्यंत आजीला माझ्या प्रेमावर विश्वास नाही बसणार. आय विल स्टे हिअर. तुम्ही आणि आजी मिळून मला जे काही सांगाल ते सगळं करेन मी. आणि तोपर्यंत इथे राहीन जोपर्यंत आजी माझ्यासोबत यायला तयार नाही होणार.
खरं तर देवबद्दल काही बोलायचं होतं. पण मला याबद्दल काहीच नाही बोलायचं. अनुदामिनी देवबद्दल काही बोलू इच्छित नाहीये. यावरून तर हेच सिद्ध होत आहे की देव आणि अनुदामिनीमध्ये डिफरन्सेस वाढत आहेत, ज्याची मला भीती होती. आणि कळत न कळत याचं कारण मी स्वतः झालो आहे. कदाचित मला देवला भेटून बोलावं लागेल. तुम्ही पेपर्स द्या, मी साईन करायला आलोय. खरंच हे खूप मोठं डिसिजन आहे देवसाहेब, जे तुम्ही घेतलंय. कारण शिक्षा करणं हे खूप छोटीशी गोष्ट आहे, पण कोणाला माफ करणं हे खरंच खूप मोठी गोष्ट आहे. माझी सिग्नेचर आमचे छोटे साहेब म्हणजेच मनोज केसरींच्या तोंडावर मारलेली थोबाडीत असेल.